नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे सायली आणि अर्जुनला आता कळलेलं असतं, की साक्षी हीच कुणालची गर्लफ्रेंड असते आणि तिच्यामुळे कुणालने स्वतःला संपवलेलं असतं. पण आता साक्षी आपला मित्र चैतन्य यालासुद्धा आता नादाला लावून त्याचंसुद्धा कुणालसारखंच करते की काय असा प्रश्न आता इथे अर्जुनला पडलेला असतो. त्यामुळे तो खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो. तो म्हणतो, "मिसेस सायली, मी माझ्या जीवाभावाच्या मित्राला कुणाला गमावलेला आहे, पण मी माझ्या आता चैतन्याला गमावू शकत नाही. जर त्याला काही झालं तर मला आता ते अजिबातच सहन होणार नाहीये. मी माझ्या एका जीवाभावाच्या मित्राला गमावलंय, चैतन्याला गमावू शकत नाही. आणि जर त्या साक्षी शिखरेला कळलं की तिचं सत्य आपल्याला कळलेलं आहे आणि तिने जर रागाने चैतन्याला जर काही केलं तर?" तेव्हा सायली म्हणते, "सर तुम्ही शांत व्हा. चैतन्य सरांना काही होणार नाही. आपण दोघंजण मिळून त्यांना साक्षीच्या कचाट्यातून वाचवायचं आहे." तेव्हा इथे आता सायली अर्जुनला म्हणत असते, "तुम्ही एक काम करा, उद्या सकाळी चैतन्य सरांना आपल्या घरी बोलावून घ्या आणि त्यांच्याबरोबर सविस्तरपणे बोला. त्यांना सांगा की कुणालची गर्लफ्रेंड ही साक्षी शिखरेच होती." तेव्हा अर्जुन म्हणतो, "आणि चैतन्याला हे सगळं खोटं वाटलं तर? त्याने माझ्या बोलण्यावरती जर विश्वास नाही ठेवला तर? कारण चैतन्य तिच्या प्रेमात पूर्णपणे आंधळा झालेला आहे. त्याने आमच्या एवढ्या वर्षाची मैत्रीसुद्धा तिच्यासाठी सोडून दिलेली आहे." तेव्हा सायली म्हणते, "आपण त्यांना हा फोटो दाखवू. आपल्याकडे जे पुरावे आहेत ना ते सुद्धा आपण त्याला दाखवू. आणि तुम्हाला एक माहिती आहे का, तुमचा मित्र केदार याला सुद्धा माहिती आहे की साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड आहे. जर त्यांचा आपल्या बोलण्यावरती विश्वास नाही बसला तर आपण केदारला सुद्धा बोलू." तेव्हा इथे सायलीने आता खूपच छान अशी आयडिया अर्जुनला दिलेली असते. तर इथे सायली आणि अर्जुन दोघंजण मिळून चैतन्याला आता साक्षीच्या कचाट्यातून कसं काय वाचवायचं याकडे लक्ष देत असतात आणि त्याप्रमाणे कृती करत असतात. तर इकडे तरीसुद्धा चैतन्याचा विश्वास अर्जुनवरती बसत नाही. तेव्हा अर्जुन आणि सायली चैतन्याला घेऊन आता कुणालच्या घरी जातात आणि कुणालच्या घरी गेल्यानंतर तिथे चैतन्याच्या अर्जुनच्या हाती खूपच छान असे पुरावे लागतात. तर इथे आता चैतन्याला पटलेलं असतं की कुणालची गर्लफ्रेंड ही साक्षी शिखरेच आहे आणि तिने आपल्याला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न केलाय. हे आता अर्जुन आणि सायली दोघंजण चैतन्याच्या समोर आता हे सिद्ध करतात. आता सायली हे सगळं सिद्ध कसं करते ते आपण सविस्तरपणे आता बघूया. तर इथे अर्जुनला आता काही करून चैतन्याला सेफ ठेवायचं असतं. साक्षीच्या कचाट्यातून त्याला वाचवायचं असतं आणि इथे साक्षी शिखरेचा पर्दाफाश हा चैतन्यासमोर करायचा असतो. त्यामुळे इथे अर्जुन आता सगळा राग बाजूला ठेवून चैतन्याला फोन करतो आणि म्हणतो की "तू घरी ये, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." तेव्हा चैतन्य म्हणतो की "मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, कारण तू मला साक्षीच्या विरोधामध्ये भडकवशील आणि त्याशिवाय तुझ्याकडे काही बोलायला असेल असं मला वाटत नाही. मला साक्षीच्या विरोधात एक शब्दसुद्धा ऐकायचा नाही आहे. तुला असं वाटतं की तिच्या वडिलांनी जे काही केलंय त्याचा दोष तू आता साक्षीला देऊ नकोस. महिपत शिखरे जेलमध्ये गेलेत, त्याच्यामध्ये साक्षीची काही चुकी नाही आहे. त्याच्यामुळे तिच्या विरोधामध्ये मी एकसुद्धा शब्द ऐकून घेणार नाही आहे." तेव्हा अर्जुन म्हणत असतो की "चैतन्य, त्या विषयावरती मला बोलायचं नाही आहे. मला तुला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा तू प्लीज घरी ये, आपण घरी बोलूया." तेव्हा इथे चैतन्य त्याला भेटायला तयारच नसतो. तरीसुद्धा अर्जुन त्याला रिक्वेस्ट करतो. तेव्हा चैतन्य आता अर्जुनला भेटायला येतो. पण येत असताना साक्षीला सुद्धा आपल्याबरोबर घेऊन येतो. तेव्हा आता सुभेदारांच्या घरी साक्षीला बघितल्यानंतर सगळ्यांनाच खूप जास्त राग येतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की "तुम्हाला सगळ्यांना साक्षीला इथे बघून आता राग आला असेल, पण आम्हाला इथे अर्जुननेच फोन करून बोलावलेलं आहे. त्याला आमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे." तेव्हा इथे आता अर्जुनच्या रूममध्ये चैतन्य जातो. तेव्हा अर्जुन जाऊ चैतन्याला घट्ट मिठी मारतो. तेव्हा अर्जुन आता साक्षीबद्दल काही बोलायला जाणार तेवढ्यातच त्याच्या रूममध्ये साक्षीसुद्धा येते. तेव्हा अर्जुन म्हणतो की "चैतन्य, तू साक्षीला इथे घेऊन का आलायस? तिला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग. मला तुझ्याशी एकट्यात बोलायचं आहे." तेव्हा चैतन्य म्हणतो, "हे बघ अर्जुन, तू आता साक्षीचा इन्सल्ट करू नकोस. तिचा इन्सल्ट केलास तर माझासुद्धा होईल आणि तुला जे काही बोलायचं असेल ना ते साक्षीसमोरच बोलायचं आहे. तिच्यापासून मी एकही गोष्ट लपवून ठेवणार नाही आहे." तेव्हा अर्जुन म्हणत असतो की "चैतन्य, प्लीज माझ्यावरती एकदा विश्वास ठेव. मला जे काही बोलायचं आहे ते तुझ्याशी एकट्याशी बोलायचं आहे आणि खूपच जास्त महत्त्वाचं आहे." तेव्हा इथे चैतन्य त्याचं काही ऐकायला तयार नसतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की "तू तिच्या प्रेमामध्ये एवढा आंधळा झालायस तर तुला आता तुझ्या सख्या मित्राचं सुद्धा ऐकायचं नाही आहे का?" तेव्हा इथे चैतन्य म्हणतो की "ही मैत्री आता खूपच जास्त कमकुवत झालेली आहे असं मला वाटतंय." तेव्हा अर्जुन म्हणतो, "हे बघ चैतन्य, प्लीज मला तुझ्याशी एकट्यात बोलायचं, हिला बाहेर जायला सांग." तेव्हा चैतन्य म्हणतो की "तुला जर हिच्यासमोर बोलायचं असेल तरच मी इथे थांबेन, नाहीतर मी साक्षीला घेऊन इथून निघून जातो."
तेव्हा अर्जुनला आता साक्षीबद्दलच बोलायचं असतं, त्यामुळे अर्जुन तेव्हा गप्प बसतो. अर्जुन आता दुसऱ्या दिवशी चैतन्याला पुन्हा फोन करतो आणि म्हणतो की माझ्यावरती विश्वास ठेव, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तू ते ऐक, मी तुला जे काही सांगतोय ते तुला नाही पटलं तर तू निघून जा, मग मी तुला थांबवणार नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन आता रिक्वेस्ट करतो. तेव्हा चैतन्य आता एकटाच अर्जुनला भेटायला येतो. तेव्हा इथे अर्जुन आता चैतन्याला म्हणतो की तुला माहिती आहे का कुणालची गर्लफ्रेंड कोण होती? तेव्हा चैतन्य म्हणतो नाही, मला नाही माहिती आहे. तेव्हा इथे अर्जुन आता तो फोटो दाखवतो आणि म्हणतो की पाठीमागे बघ तिथे कोण आहे ते. तेव्हा चैतन्य तो फोटो बघतो आणि तो म्हणतो ही तर साक्षी आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो आणि तिच्याबरोबर कोण आहे तो ओळखलंस का? तेव्हा चैतन्य म्हणतो नाही. तेव्हा अर्जुन दुसरा फोटो दाखवतो आणि म्हणतो हा आहे कुणाल आणि तो कुणालच आहे. तेव्हा चैतन्याला धक्का बसतो, पण तो म्हणतो की नाही, माझा विश्वास बसत नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो अजूनही तुझा माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही आहे ना, मग चल माझ्याबरोबर. तेव्हा चैतन्य म्हणतो आता कुठे नेतोयस तू मला? तेव्हा अर्जुन म्हणतो की आपण कुणालच्या घरी जाऊया आणि तिच्या बद्दलच्या काही आठवणी कुणालच्या इथे आपल्याला नक्कीच सापडतील. त्याच्या आईला आणि बहिणीला आपण विचारूया. तेव्हा इथे चैतन्यसुद्धा आता अर्जुन बरोबर जातो. अर्जुन जातो, कुणालच्या आईची विचारपूस करतो आणि बहिणीची सुद्धा. त्याची छोटी बहीण शिक्षण घेत असते तर त्याची आई आता स्वतः काम करत असते. तिथे गेल्यानंतर अर्जुन आता कुणालचा विषय काढतो, त्याच्याबद्दलच्या आठवणी काढतो. तेव्हा त्याच्या आईला खूपच जास्त छान वाटतं. तेव्हा कुणालची आई म्हणत असते की कुणाल गेल्यापासून तुम्ही लोक इथे आलातच नाही. तेव्हा इथे अर्जुनला त्यांची ती अवस्था बघून, परिस्थिती बघून फारच वाईट वाटत असतं, कारण कुणाल त्यांचा एकुलता एक मुलगा असतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून मी इथे आलो आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की कुणालची आई, तुम्ही मला सांगू शकता का की कुणालची गर्लफ्रेंड कोण होती, कधी घरी आली होती का? तेव्हा इथे कुणालच्या आईला खूपच जास्त राग येतो आणि ती म्हणते की हो, चांडाळीन घरी आली होती, माझ्या एकुलत्या एक मुलाला गिळून टाकलं. माझ्या कुणालसारखा कुठला मुलगा पण नाही आहे, एवढं माझं गुणी बाळ होतं, पण त्या मुलीने माझ्या कुणालचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं आणि माझ्या कुणालने स्वतःला संपवून घेतलं. प्रेमात आंधळा झाला होता तिच्यासाठी, तिच्याबरोबर लग्न करणार होता, पण आता श्रीमंतीकडे बघून ती दुसऱ्याच मुलाचा हात पकडून निघून गेली आणि माझ्या मुलाला म्हणाली की तुझ्यासारख्या भिकारड्याबरोबर मला लग्न करायचं नाही आहे. हे माझ्या कुणालला सहन झालं नाही, कारण तो कमजोर हृदयाचा होता, त्याला एवढा मोठा धक्का सहन नाही झाला आणि त्याने स्वतःला संपवलं. तेव्हा इथे अर्जुन आणि चैतन्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तेव्हा अर्जुन म्हणतो त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव काय होतं? तेव्हा कुणालची आई म्हणते की तिचं नावसुद्धा मला माझ्या तोंडाने घ्यायचं नाही आहे, साक्षी शिखरे तिचं नाव होतं. तेव्हा इथे चैतन्य आता त्यांच्या तोंडून ऐकतो, तेव्हा त्याला खूप जास्त मोठा धक्का बसतो. तेव्हा अर्जुन म्हणतो हीच आहे का साक्षी शिखरे? तेव्हा कुणालची आई म्हणते हो हो, हीच आहे ती साक्षी शिखरे, जिने माझ्या मुलाला गिळलं, माझ्या मुलाने स्वतःला संपवलं, ह्या मुलीसाठी हिने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. तेव्हा इथे चांडाळीन वगैरे बोलल्यानंतर इथे चैतन्याला आता खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं की माझ्या जवळच्या मित्रावरती मी विश्वास ठेवला नाही साक्षीसाठी आणि साक्षीने मला सुद्धा फसवलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो कुणालच्या रूममध्ये आम्ही जाऊन जरा बघू शकतो का? तेव्हा कुणालचा अल्बम असतो, त्याच्या ड्रॉवरमध्ये काही फोटोज असतात, ते कुणालची आई आता अर्जुन आणि चैतन्याला दाखवत असतात आणि त्या तिथून गेल्यानंतर अर्जुन ते फोटोज बघत असतो, तर कुणालच्या एका अल्बममध्ये साक्षीचे आणि त्याचे काही फोटोज असतात, लव्ह लेटर्स वगैरे असतात. त्यांचे ते फोटो बघितल्यानंतर चैतन्याला आता अर्जुनच्या बोलण्यावरती विश्वास बसतो. तेव्हा अर्जुन म्हणतो कळलं तुला चैतन्य, मी पोट तिडकीने तुला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुला पुरावेच बघायचे होते ना, हे बघ पुरावे. तेव्हा इथे चैतन्य आता रडायला लागतो आणि म्हणतो की मी ह्या साक्षीसाठी माझ्या जीवाभावाच्या मित्राला सुद्धा माझ्यापासून दूर केलं होतं, मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला अर्जुन, मला असं वाटलं की तुला माझं प्रेम बघवत नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो तुला असं कसं वाटलं? उलट तू जेव्हा प्रेमात पडशील ना चैतन्य, तेव्हा सगळ्यात जास्त आनंद मला होणार होता. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की तिने आपल्या कुणाला सुद्धा मारून टाकलं आणि विलासचा खून करून मधुभाऊंना खोट्या केसमध्ये तिने जेलमध्ये टाकलेलं आहे आणि आता तिला ह्या केसमधून बाहेर पडायचं आहे, म्हणून तिने तुझी आणि माझी एवढ्या वर्षांची मैत्रीसुद्धा तोडली. तरीसुद्धा तुझे डोळे उघडत नाही आहेत का चैतन्य? तेव्हा इथे चैतन्याचे आता डोळे उघडलेले असतात. त्याने अर्जुनच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलेला असतो आणि साक्षीचा खरा चेहरा आता अर्जुन सायलीने चैतन्याच्या समोर आणलेला असतो.